ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून प्रचंड मोठा वाद झालाय. जर नाना पटोले महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थित असतील तर ठाकरे गटाचे नेते हजर राहणार नाहीत अशी टोकाची भूमिका घेण्यात आली आहे. पटोलेंच्या आडमुठेपणामुळे जागा वाटप रखडल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. भाजपकडून मतदार याद्यांमधून अनेक नावं वगळण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. पटोलेंनी बुलढाण्याच्या तेल्हारा गावातील सरपंचांचा व्हिडिओ दाखवला. निवडणुकीतील हेरगिरी लज्जास्पद असल्याचं पटोले म्हणाले. मतदार यादीमधून नावं गहाळ होण्यामागे शिंदे आणि फडणवीसांचा थेट हात असल्याचा गंभीर आरोप सुद्धा पटोलेंनी केला. हिंमत असेल तर समोरून लढा, भाजप रडीचा डाव करून जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात पटोलेंनी केला. येत्या 24 तासात भाजपची यादी जाहीर होणार आहे. विद्यमान आमदारांना पक्षाकडून मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. तब्बल 32 आमदारांना उमेदवारी दिली जाणार नाही. अमित शहांची महायुतीच्या नेत्यांसोबत आज बैठक होते. दिल्लीमध्ये महायुतीच्या अंतिम जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी महायुतीच्या 3ही नेत्यांना दिल्लीत बोलावलं गेलंय. महायुतीच्या नेत्यांची आज रात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होते. महायुतीच्या जागा वाटपापूर्वी ही महत्वाची बैठक आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले. बावनकुळे तातडीनं दिल्लीला जात आहेत. भाजपच्या यादीवरती अंतिम निर्णयासाठी बैठक आहे. 90% जागांवरती महायुतीत एकमत झालंय. 10% जागांवर लवकरच निर्णय होईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला 88% तयार आहे. येत्या 2 दिवसात तो जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडमुठ्या धोरणामुळे दिल्लीत चर्चा होईल. जवळपास वाद असलेल्या 28 जागांवरती चर्चा होईल. 200 पेक्षा जास्त जागांवरती सहमती झाली आहे. काही जागांवरती गाडी अडली आहे, पण जागा वाटपासाठी अत्यंत कमी वेळ आहे. त्यामुळे जागा वाटपात जास्त खेचाखेची नको, जागा वाटपाला गती मिळाली पाहिजे असं खासदार संजय राऊत म्हणाले. विदर्भ काही कोणाची मक्तेदारी नाही. लोकसभेत आम्ही अमरावती जागा काँग्रेसला दिली, तर त्यात काही अपेक्षा जर ठेवली तर काय चुकीचं आहे. काँग्रेसचे निर्णय राज्यात झाले तर बरं होईल असा टोला संजय राऊतांनी लगावला. पुढील 48 तासात शरद पवार गटाची अधिकृत यादी जाहीर होणार आहे. टप्प्याटप्प्यानं शरद पवार गटातील उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जातील अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. माजी खासदार नवनीत राणा अमरावतीच्या दर्यापुरातून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप राणांना पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळे नाराज होऊन शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले राजेंद्र गावित पालघर विधानसभेच्या जागेसाठी आग्रही आहेत. पालघरमधून उमेदवारी मिळावी अशी मागणी गावितांनी केली आहे. कल्याणमध्ये शिवसेना शहर प्रमुखांना बंडाचे संकेत दिलेत. भाजपनं गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली तर अपक्ष निवडणूक लढणार असा इशारा महेश गायकवाड यांनी दिला. नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक झाली. या बैठकीत कुडाळ मालवण मतदारसंघासाठी निलेश राणेंच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. उमेदवारीवरून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. विद्यमान आमदारांऐवजी इच्छुकांमधील एकाला उमेदवारी द्यावी अशी मागणी इच्छुकांनी केली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जाधवांसोबतच इच्छुक भाजप कार्यालयात जाऊन धडकले. नाशकात 4 विधानसभा मतदारसंघापैकी 3 विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. असं असतानाही भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. यांच्यातील वाद मिटवणं भाजप पक्षश्रेष्ठींसमोर आव्हान असणार आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार द्यावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. उमेदवार न दिल्यास राजीनामा देण्याचा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतलाय. कॅबिनेट मंत्री आदिती तटकरेंना शह देण्यासाठी शरद पवारांनी राजकीय खेळी केली. ज्ञानदेव पवार हे शिवसेनेतून शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. काटोल मतदारसंघात भाऊ विरुद्ध भाऊ असा सामना होण्याची शक्यता आहे. काटोल मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार आशिष देशमुख तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सलील देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. श्रीरामपुरातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये फूट पडण्याचे संकेत आहेत. काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका. शिवसेनेला शिंदे गटानं काँग्रेसी विचारधारेचा उमेदवार दिल्यास वेगळी भूमिका घेऊ असा इशारा भाजपनं दिला. जनता महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही कंटाळली. आम्ही आघाडी आणि युती दोघांचे एन्काउंटर करणार आहोत असं बच्चू कडू म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेंची दहशत आता संपली आहे. माझा विजय निश्चित आहे असा विश्वास वैभव नाईकांनी व्यक्त केला.
मीरा रोड विधानसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन यांच्यामध्ये पुन्हा संघर्ष होणार आहे. मुंबईत सर्वाधिक जागा लढण्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. मुंबईत विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा 50-50चा फॉर्म्युला आहे. जाहीरनाम्यामध्ये मराठा आरक्षणाचा उल्लेख करणाऱ्या पक्षाला मतदान करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे. आम्हाला राजकारणाशी काहीही देणंघेणं नसल्याची भूमिका मराठा मोर्चानं घेतली. साताऱ्याच्या कोरेगावात शिवसेना आमदार महेश शिंदेंच्या उपस्थितीत महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित करण्यात आलं. मागील 2.5 वर्षांमध्ये चांगली विकास कामं झाल्याची प्रतिक्रिया शिंदेंनी दिली. मी तुतारीवरतीच लढणारच असा पवित्रा माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी घेतलाय. त्यामुळे यवतमाळमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. बुलडाण्यातील सिंदखेड राजाची जागा भाजपला सोडण्यात यावी अशी मागणी भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी केली. वाघ यांनी सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन ही मागणी केली. बोगस मतदारांच्या मुद्द्यावरती भाजप आक्रमक झाली आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं. एकट्या नाशकात 20,000हून अधिक बोगस मतदार असल्याचा दावा फरांदेंनी केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात काँग्रेसच्या मतदारांची नावं यादीतून वगळण्यात येत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंनी केला. चिखली मतदारसंघात 1,500 मतदारांकडून 7 नंबरचा अर्ज भरून घेतल्याचा दावा बोंद्रेंनी केला. राष्ट्रवादीनं धाराशिव कळंब मतदारसंघावरती दावा केला. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी 2 पैकी 1 तरी जागा राष्ट्रवादीला सोडावी अशी मागणी केली. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या मदतीला विश्व हिंदू परिषद मैदानात उतरली आहे. राज्यात वेगवेगळ्या शहरातील 80 ठिकाणी विश्व हिंदू परिषदेकडून संमेलन आणि मेळावे घेतले जात आहेत. विधानसभा निवडणुकीकरता चोरीच्या मार्गाने वाटल्या जाणाऱ्या पैशासाठी धाराशिवमध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. शिवाय कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरती चेकपोस्टही तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. सांगोल्यात आमदार शहाजी बापू पाटील यांचे मित्र दीपक साळुंखे यांनी मशाल हाती घेतली. साळुंखे यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे शहाजी बापूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राजन तेलींच्या कार्यालयातून भाजपचे बॅनर हटवण्यात आलेत. कार्यालयात आता बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो लावण्यात आलेत. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना धक्का बसलाय. संगमनेरच्या पेमगिरी गावात ग्रामपंचायत सदस्यासोबतच अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचा शरद पवार गटातला प्रवेश रखडलाय. नाहटा यांनी पवार गटात प्रवेश करून बेलापूर विधानसभा लढवण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही प्रवेश न झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. महायुतीची शिवसंग्रामला सोबत घेऊन जाण्याची भूमिका दिसत नाही. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. राज्यातील 5 जागांवरती शिवसंग्राम निवडणूक लढवणार आहे अशी भूमिका ज्योती मेटेंनी घेतली. रुपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी नाट्य सुरू आहे. अशातच रुपाली ठोंबरे यांनी अजित पवारांची भेट घेतली. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत इम्तियाज जलीलांनी उडी मारली आहे. एमआयएमच्या एंट्रीमुळे नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. आपल्या झाडांसाठी वनमंत्री व्हायची इच्छा असल्याची भावना सयाजी शिंदे यांनी बोलून दाखवली. खडसे म्हणजे जोग झालाय. सकाळी एका तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात अशी खोचक टीका आमदार चंद्रकांत पाटलांनी केली. तर खडसे पक्षाचं नाही तर कुटुंबाचं काम करतात असा देखील टोला पाटलांनी लगावला. विधानसभेसाठी पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका बघायला मिळणार आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी दिवाळीनंतर मोदींच्या जाहीर सभा होणार आहेत. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. निकाल लागल्यानंतर राजकीय पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी 72 तासांचा अवधी मिळणार आहे. टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात आले. आनंदनगर टोलनाक्यावरती राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावात पोहोचले. जननी माता या त्यांच्या ग्रामदेवतेचं मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलं. ब्रेनस्ट्रोक झाल्यामुळे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी पिचडांच्या प्रकृतीची चौकशी केली.